हॅलो अँड वेलकम बॅक टू अ न्यू व्लॉग गाईज. तर आज आम्ही आणले समोसे, पंजाबी समोसे. मी सांगितले होते. हो, पण मी विचारलं तर काय नको काय नको, मला काय नाही पाहिजे ना. आल्या आल्या काढता काढता मला खूप भूक लागली होती. बरं झालं मग असं का बोला पाहिजे ना. ते आता ठरलेला टायमिंग आहे ना, तो भूक ठरलेला टायमिंग बरोबर आहे. म्हणून मग मी रोज निघता मी रोज विचारतो काय आणायचं आहे का, काय बनवायचं आहे का, काय घेऊन येऊ का बनवायला. नाही काय नको, काय नाही, काय गरज नाही, काय गरज नाही ना. आता आल्यावर मी खूप भूक लागली, मला खूप भूक लागली. आणि 2 दिवसापासून चाललाय तिचा. मला कुठेतरी ना अशा ठिकाणी घेऊन जाय तिथे मला व्हरायटीमध्ये काय काय खायला भेटेल, वेगळा मला काय खायला भेटेल. कॅफेला जाऊ आपण, इथं जाऊ आपण, तिथं जाऊ, असाच चाललाय. तर बघू आता, माझी काय गॅरंटी वाटत नाही मला घेऊन. खायचेच काम करतो. आम्ही फक्त खाण्यासाठी जगतो. खायचेच व्हिडिओ दिसत असतील आमचे. हा, पण खाण्यासाठी जगतो ना आपण, नाही का. कमवतो कशासाठी? खाण्यासाठी कमवतो ना शेवटी. मग एन्जॉय पैसा काय हात कमेल होता पैसा. खूप दिवसापासून इच्छा झाली तिची, मला काय काय वेगळं खायचं, वेगळं पण काय ते माहित नाही, पण वेगळं खायचं आहे नाही. जसं वेगवेगळं मला ट्राय करायचं असं, कारण की ट्राय जाऊन तेच भाजी खा, रोटी खा, मजा नाही वाटत नाही का. स्टार्टर खा, रोटी खा, चिकनचे जास्ती कोणते पदार्थ खा, मजा नाही वाटत. म्हणजे काय तिला काय पाहिजे, असं कॉन्टिनेंटल पाहिजे, पास्ता पाहिजे, असं पाहिजे का. पास्ता, पिझ्झा सोडून बोला, पिझ्झा सोडून बोल. आवाकाडो टोस्ट मी बोललो का आपण घरी बनवू शकतो ना. आवाकाडो आणायचा आणि टोस्ट आणायचं, ते गरम करायचे बस. गॅसवर तापवायचे पापडार घ्यावले, मग काय आवाकाडो आपण बनवू शकतो घरी, याचा काय प्रॉब्लेम नाही. बनवू शकतो ना. हा, मग व्हरायटी मध्ये काय. आणि बाहेर गेलो तरी पण आपण कॅफे मध्ये गेलो तर तिथे काय भेटणार आपल्याला, काय भेटणार. भेटायला भेटते चिकन, तरी पण काय अंदाज तुझा. खूप सारं असते. फ्रँकी असेल, रोल असेल, फ्राईज असेल, मोमोज असतील, आणखी काय बर्गर असेल, पिझ्झा असतील, आणखी काय असेल, पास्ता असेल, आणखी काय असेल. माहिती काहीच नाही, लक्षात काहीच नाही, काय घेणार आहे, काय खाणार आहे, काही नाही. प्रत्येकाचा मेनू वेगवेगळा असतो. असं ते भाई ऐकणारच नाही. बघू आता, आम्ही खातो समोसा, थोडा थांबू. माझं आम्हाला जेवणासारखं आम्ही खायला नाही, स्नॅक्स खायला, पण आम्ही जेवणारच जा समजा. मग त्याच्यासाठी आता आम्हाला निघायला तयारी करून ठेवली आहे. कधी पण तयारी केली होती नाही, सकाळपासून असंच मी. अरे बापरे, मग काय नसेल सकाळपासून असं काय, सकाळपासून मॅक्सिमम असेल. विचारायचा कोणाला विचारा. लेडीजची ओझलकडे गेली होती, त्याच्यानंतर लेडीजची बाहेर मीटिंग बसली. पाणीपुरीचा काय प्लॅन झाला. जाणार होतो आज, पण देवरचे ताई येत ना, ते जरा बाहेर गेले शॉपिंगला. अच्छा, म्हणून पाणीपुरी लेडीज किटी पार्टी असते त्यांची. हा, पाणीपुरी खायला जातो थोडस तिकडे. आम्ही जिथे नेहमी जातो ना आपण, तिथे असं आम्ही जमून जातो. तर आज केलेला राणीने सांगितलं होतं जाऊ असं, पण नेमकं त्या ताई नाही येत घरी, मग एकाला टाकून असं आम्ही नाही जात. अरे बाबा, टीम आहे ना, टीमला मागे नाही टाकू शकत आपण, असं. ठीक आहे, असू दे. आता आम्ही खातो. अरे बाबा, आता पूर्ण मैदा दिसतो. मी नाही खाता वरचा भाग. तर आम्ही आता समोसा खातो आणि मग नंतर आम्ही निघू थोड्या टायमात. आता लगेच नाही निघणार, ठीक आहे. मग मी आता बाजारात, म्हणजे आमचं मंगळवारचा बाजार असतो ना इथे सोसायटीच्या समोर, आम्ही तिथे पण जाणार आहे आता. आम्ही जाणार आहे लेडीज बाया जाणार सगळ्या. मला वाटलं मी पण जातो, म्हणजे मला काय एवढा मोठा बाजार नाही, थोडाच बाजार भरतो. भाजीपाला फक्त, बस भाजीपाला, दुसरं काय नाही. सो दीक्षा जाऊन येईल, मग आम्ही नंतर जाऊ, ठीक आहे. चला, मग आता खाऊन घेतो आम्ही. तर गाईज, आता आम्ही इथे आलोय ओहो शोरमाला. हे आहे छत्रपती शिवाजी महाराज चौक. इथे तुम्हाला बघायला भेटेल, इथे बरेचसे फूडचे स्टॉल आहेत. इकडे तुम्हाला लोकवेल सलून आहे, लापिनो पिझ्झा आहे, जम्बो किंग आहे. आम्ही इथे आता जातो. आम्ही आधी जे गेलेलो ना कॅफेमध्ये, तिथे फक्त चायनीज अवेलेबल आहे ना. आता आम्ही इथे पहिले शोरमा बघतो आम्ही कसा आहे.
तर काय आता आम्ही आलोय ओहो शॉर्माला. त्या तुम्ही प्राइस तुम्ही बघू शकता, इकडे पण बघायला मिळतील. ठीक आहे. तर आता आम्ही सांगितलं आहे चिकन मॅक्सिकन शोरमा. आम्ही काय करणार आहेत, थोडा थोडा सगळीकडे खाणार आहेत. हा, कारण दीक्षाला अचानक काय ते हॉटडॉग वगैरे खायचं बोलतात. तर तिला मग आम्ही 2-3 कॅफे फिरलो, पण आम्हाला काय वाटलं नाही. पहिल्या ठिकाणी मस्त होता नाही का, बसायला वगैरे भारी होता, पण तिथे ते चायनीज आहे बघ. त्याच्यामुळे आम्ही कॅन्सल केला. मग आम्ही 2-3 आणखी कॅफे फिरलो, 3 फिरलो आपण ना, पाहिजे तसं नाही भेटला. मग आम्ही काय विचार केला, आम्ही ठरवला तर सगळे ठिकाणी एक एक थोडा थोडा करून खाऊ. असं ठरलं आता आमचा. ते शोरमा बनतोय. चला आता आमचा पिझ्झा आलेला आहे, मॅक्सिकन चीझी पिझ्झा एकदम. अरे सॉरी, शोरमा पिझ्झा. शोरमा ठिकाणी पिझ्झा नाव होतं, फुल लोडेड आहे. हा बघा, मस्त बनवला रे, सिरियसली खाऊन बघ. टेस्ट फुल लोडेड आहे ना एकदम. बघ खाऊन. मस्त एकदम लोडेड बनवला. खाता मी नंतर खातो ना. पडल 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 पडल. कसं आहे? अरे सुंदर हा ना, फुल लोडेड आहे ना एकदम. बघू. मस्त आहे हा. तर आता इथे बघा, जे के बर्गर्समध्ये आम्हाला बर्गर एक भेटलाय, फ्राईज भेटलेत आणि कोक भेटलाय. तिथेला 149 कॉम्बो ऑफर आहे ना. ऑफर चालू आहेत देवा, बघा बघू शकता तुम्ही, ऑफर चालू आहेत. आणि फ्राईज खातो आधी. फ्राईज खाल्ला दीक्षा गरम गरम. कोक जम्बो बर्गर येतो का ना, चांगला आहे ना, चांगला ना. फक्त व्हेज मिळेल ना, नॉनव्हेज नाही आहे तिथे. आम्हाला नॉनव्हेज भेटलेला, तिथे व्हेज आहे. चांगला आहे. मॅक अँड चीज ना, चांगला. फक्त व्हेज भेटेल तुम्हाला, नॉनव्हेज नाही भेटणार. चला मग आता आम्ही खाऊन घेतो. नेक्स्ट डेस्टिनेशन बघू आता कुठे जातायला बघ. तर गाईज आता आम्ही जे के बर्गर म्हणून बाहेर निघतोय. शोरमा खाल्ला आम्ही. बाकी आमची इच्छा होती आता मोमोज खायची, पण आता आमची इच्छा पोटात जाईल. शोरमा पण एवढा मोठा होता सिरियसली, आणि बर्गर पण मोठा होता, त्यासोबत फ्राईज पण आणि कोक पण भेटलेला. कॉम्बो होता तो. कॉम्बो होता पण मस्त होता. असं शोरमा मला आवडला. आता मोमोज आपण नेक्स्ट टाइम ट्राय करू. मोमोजवाले तिकडे असेल तेव्हा, तिकडे मोमोजवाले आहेत. पर तिकडे पुढे पण कॅफे आहेत असे. तिकडं आदर्श पार्क जातो पुढं तिकडं. ठीक आहे. आणि मग आता आपण निघू नाही का, पोट तर भरला आमचा. आम्ही विचार केला खूप खाऊ, खूप काय काय बरंच काय खाऊ, तसं होत नाही काय. दीक्षा झालं काय एवढंच पोट आहे चिमणी एवढा. सो ठीक आहे, आता निघतो आम्ही. मग बघू, आता भेटू घरी डायरेक्ट. Meow, meow, meow.
कुठे माऊ माऊ कुठे आम्ही आलो घरी आणि आमच्याकडे सगळी पाहुणे आहेत छोटी छोटी ही माऊ आमचा बर्फी छोटी छोटी लोक आले छोटे छोटे लोक बघते कशी तुमच्याकडे पण घाबरते ती घाबरते घाबरते घाबरतो तू आ बर्फी कुठे आहे रे त्याला भूक लागली हे तू खाऊ चला कोण कोण आईस्क्रीम खातो कोण कोण खातो आईस्क्रीम तू खाते आईस्क्रीम खाते आईस्क्रीम खाते तू खातो आईस्क्रीम खातो 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 बघते कशी टक्क मग यांना घाबरते ना ती त्यांना घाबरते देव लगे हसतो बर्फी कुठे आहे कुठे बर्फी बर्फी तू नाही तुम्हाला घाबरते चला आता आमची आईस्क्रीम पार्टी चालू आहे आम्ही आता आईस्क्रीम खातो नंतर मग आम्ही झोपतो बाबा घाबरते घाबरते चला मग लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत बाय बोल तोपर्यंत कसे बाबी बाय बोल बाय बाय बोल बाय बाय माईक लावलाय का